शिवेगाळ प्रकरणी अंबादास दानवेंची दिलगिरी व्यक्त, निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे थोड्याच वेळात देणार निर्णय. मराठा आरक्षणावर विधान परिषदेत चर्चा, दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, शंभूराज देसाई यांचं आश्वासन. विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढणार नाही, महादेव जानकर यांची घोषणा. आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, जानकरांची स्पष्टोक्ती. काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय, पंतप्रधान मोदींची टीका. काँग्रेसला ऑटो मोडचं सरकार हवं, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल. मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीत राष्ट्रवादीची अडचण. लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ देऊन आणि अटी शिथिल करूनही गर्दी कायम. नागपूर, नाशिक, पंढरपूर सह अनेक ठिकाणी बंदोबस्ताला पोलीस तैनात. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सत्संगात चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. प्रवचन देणारा भोले बाबा फरार. पुण्यात झिकाचा 7वा रुग्ण आढळला. 55 वर्षीय महिलेला झिकाची लागण. आतापर्यंत 2 गर्भवती महिलांना झिकाची लागण. टीम इंडिया बार्बाडोसमधनं रवाना, उद्या भारतात येणार. संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत आगमन. एअर इंडियाच्या विशेष विमानातून परतीचा प्रवास.